अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही आलेलो आहे गोदा पार्कला. नाशिकमध्ये नवीन काल एक गोदा पार्क चालू झालेला आहे आणि आज आम्ही ते बघायला आलेलो आहे. आज संडे आहे, प्रचंड गर्दी आहे, म्हणजे एवढी पण नाही आहे बट यू कॅन सी थोडीफार गर्दी आहे. रात्री वॉकिंग करायला वगैरे मस्त इथे मला दिसतंय. फोटोशूटसाठी काहीतरी केलेलं आहे, बघूया आपण तिथे पुढे जाऊन. मी आलेली आहे माझ्या फॅमिली सोबत. काका काकू पप्पा मम्मी आणि माझी बहीण जी यांचे फोटो काढते आहे. आता यांनी गोदा पार्क का नाव दिलं सांग? कारण की ना गोदावरी नदीच्या काठी बांधलेलं पार्क म्हणजे गोदा पार्क. दीदी वाह दीदी. नाही दीदी वाह दीदी. प्रश्न उत्तरासारखं आन्सर दिला पण करेक्ट आहे. गोदावरीच्या काठी आहे हे. वाव, हो गोदावरीच्या काठी आहे हे म्हणून त्याला गोदा पार्क नाव दिलंय. आणि का बघून वाव बोलली मी तुम्हाला. सो क्यूट. इथे फोटो छान येतील. दिवसा आपण आलो तर मस्त वाटेल. मस्त आता इव्हिनिंगला लाईट लागली इथे, खूपच छान वाटतंय. म्हणजे थोडी जर गर्दी कमी असती ना तर अजूनच भारी वाटलं असतं. इथे सगळं मस्त केलंय फोटोशूट साठी. आणि इथे छोटे छोटे मुलं मस्त त्यांचा उन्हाळक्यापणा चालू आहे. बोलले कुंभमेळ्याच्या वेळेस तिकीट राहील याला कदाचित, पण तिकीट नाही राहिलं तर लोक खराब करून. अगं आता फक्त 5 दिवस फ्री असं वाटतं आणि नंतर चार्जेस त्याला. कुंभमेळ्याच्या वेळेस खराब होऊन जाईल, इतकं खराब होऊन जाईल की ते स्मारक कसं झालं पहिले असं छान होतं, खूपच खराब होईल कुंभमेळ्याच्या वेळेस डायरेक्ट. आणि हा आता हे सगळं गंगेचं पाणी मेंटेन केलं पाहिजे का. राम वनवासात आले तेव्हा जी पर्णकुटी होती पंचवटीमध्ये ती त्यांनी इथे आय थिंक रेप्लिकेट करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं इथे लिहिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून यू कॅन रीड. बघूया इथे आत जाऊन काय आहे. अच्छा काहीच नाहीये हे असं बघा, काहीच नाही, फक्त अशी 1 2 3 असं भिंत केली आहे. इथे शूर्पणखेबद्दल लिहिलेलं आहे. सगळ्या माझ्या घरच्यांचं म्हणणं हेच पडलंय की बनवलं खूप सुंदर आहे पण यांनी हे सगळं आता गोष्टी मेंटेन केल्या पाहिजे बघायचं. आणि होच छोट्या मुलांसाठी इथे किती गर्दी आहे नाशिकची. मी जे फोटो काढत होती तर कॅन यू इमॅजिन मला माझे सबस्क्रायबर भेटले. आणि मी त्यांना ओळखत नव्हती पण ते मला ओळखत होते. आता सबस्क्रायबर असे असतात गाईज तिच्या माहितीसाठी सबस्क्रायबर असे असतात ज्यांना आम्ही ओळखत नाही पण ते आपल्याला. म्हणजे ते मला येऊन बोलले की आम्ही तुला ओळखतो पण तू आम्हाला ओळखत नसशील. म्हटलं हो. मग असंच आम्ही थोड्या गप्पा मारल्या. ते कुठे दिसले नाही, ते पुढे गेले असतील ना ते, तर मी त्यांना घेते. ऍक्च्युअली तेव्हाच घ्यायला पाहिजे होतं पण असं कसं थोडं मलाच कसं तरी वाटत होतं म्हणून मी नाही घेतलं. ऍक्च्युली हे खूप मोठं आहे पण अर्धा त्यांनी बंद करून ठेवलेलं आहे त्या साईडला. याच साईडला फक्त चालू आहे. तर आता अगेन आम्ही इथे फोटोशूट करतो. इथे बाप्पांना फोटो काढायचा. इथे माझ्या मम्मी बाप्पांना हे लोक करता इथे फोटोशूट. मला असं वाटतंय की इथे यांनी काहीतरी खायला ठेवलं पाहिजे. ये बड़ी अच्छी बात कही आप. नाही ते नाही कधीच नाही ठेवलं पाहिजे कारण पण आता इतके बावळट असतात नाही, सगळी घाणीचे करून टाकतात. एक मिनिट, एवढी सुंदरता कधीच नाही बघायला. एक मिनिट, पण आता जर मला भूक लागली तर काय करायचं? तर तू घरून खाऊन यायचं, खाऊनच मगच इथे यायचं. पण आता याला घरी खाऊ घातलंय आम्ही, मॅगी खाऊ घातली होती. तू नाही खाऊ घातली, मी केली. मला असं गार्डन मध्ये फिरायला आल्यावर थोडं काहीतरी चटपटा लागतं. खूप लोकांना लागत असेल, तुम्हाला पण लागतं ना? मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही की तुम्हाला पण आवडतं का असं बाहेर गार्डन मध्ये फिरायला गेल्यावर चटपटा खायला. माझ्या पप्पांनी इथे एवढे फोटो काढले तरी त्यांना आता फोटो काढायचा आहे. मला ते आमचं सेल्फी काढतात. पप्पांनी किती फोटो काढले? 132. यार किती औसम है यार. थोडक्यात पप्पांनी खूप फोटो काढले असतील म्हणायचं. हे बघा ही फॅमिली खरी एन्जॉय करते. ठीक आहे का? त्यांना तो असं घेऊन का सांग? कारण ती मुलगी खातीये, हिला पण खायचंय आणि
जाऊ दे. मी काय म्हणते गाईस, कुठेतरी मिळत असेल ना पण बाहेर इथे? जॅकेट कसं आहे माहिती, छान आहे ना, मेड इन जर्मनी. मिळत असेल ना कुठेतरी खायला बाहेर? फुगेवाला आलाय म्हणजे खायचं. अय 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 अय, इकडून नको येऊ, उधर से आओ बेटा. गुंडगिरी कसं आहे का? आता ही बैल झाला ना, छोट्या मुलाला ओरडलं. बघितलं की तिच्या पप्पा इकडून तिला बघताय, मला लगेच बोलते उधर से आओ बेटा बेटा. म्हणजे लोकांनी रस्ता दिलाय. लोकांनी तर वेड्यासारखी गर्दी केली हा, वेड्यासारखी. आणि इथे लोक का फोटो काढताय कळत नाहीये. सगळं टाकले का, नाशिक इज अ फॉग सिटी. अरे ती काय एवढी गर्दी केली पण. जर यांना हेच करायचं तर पहाटे 5 वाजता उठू शकता नाही लोक. असेल माझ्यासारख्या अशी. हा तू पण जायच्यात, टाक फोटो. झालेलं आहे आता आमचं सगळं फिरून. तर तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल किंवा नाशिकमध्ये येणार असाल, विजिट करणार असाल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली प्लेस आहे. फक्त मी प्रेफर करेल की सॅटर्डे संडे इव्हिनिंगला थोडं कमी या. मे बी तुम्ही 5-6 वाजता वगैरे येऊ शकतात. सो येस, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि नाशिककर तुम्ही इथे येऊन गेला आहात की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर नसेल येऊन गेला तर नक्की एकदा या प्लेसला व्हिजिट करा, आहे चांगलं. जोपर्यंत नवीन नवीन आहे तोपर्यंत तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता 100%. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हिच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामला फॉलो करा. स्टिल देन टेक केअर, बाय.